सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटावर पोहोचल्यानंतर आता सांगलीचा जो अमरधाम स्मशानभूमी आहे, अमरधाम स्मशानभूमीमध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी शिरल्यापासून पुढील जे अंत्यसंस्कार आहेत ते कुपवाड या स्मशानभूमीमध्ये स्थळा शिफ्ट करण्यात आलेले आहेत। ही आपण पाहू शकतो सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी आहे महानगरपालिकेची, आणि या महानगरपालिकेची ही स्मशानभूमी सध्या पाण्यामध्ये आहे, कारण नदीला लागूनच ही स्मशानभूमी असल्यामुळं आणि 36 फूट पातळी या ठिकाणी झाल्यामुळं हे आता स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि यामुळं या स्मशानभूमीमध्ये जे काही अंत्यसंस्कार होणार ते अंत्यसंस्कार आता इथून पुढचे अंत्यसंस्कार हे कुपवाड या स्मशानभूमीमध्ये स्थलांतरित शिफ्ट करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मिरज कृष्णा घाट येथील सुद्धा स्मशानभूमीत पाणी आल्यामुळं तेथील सुद्धा अंत्यसंस्कार हे मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहेत। एकंदरीतच पुराची ही समस्या पाहता अजूनही पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। 40 हून अधिक पातळी जाण्याची शक्यता असल्यामुळं महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। आणि ज्या ज्या भागामध्ये पाणी नागरी वस्त्यांमध्ये आलेले आहे तिथल्या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र आता ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूम्यांचं स्थलांतर हे तात्पुरत्या स्वरूपात कुपवाड आणि मिरज पंढरपूर रोडवर करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या इतर ठिकाणी याचा वापर करावा असं आवाहन सुद्धा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।